या ठिकाणी येणाऱ्या कालावधीमध्ये नावारूपाला येईल आणि पनवेल नावारूपाला येईल अशी आम्हाला खात्री आहे। ते पद्मश्री दिलीप वेंगसरकरजी, या मंचावर उपस्थित असणारे सर्व महापालिकेचे अधिकारी, समोर उपस्थित असणारे सर्व क्रिकेट संघांचे सर्व कोचेस, सर्व खेळाडू, उपस्थित असणारे या कार्यक्रमासाठी समोर उपस्थित असणारे राजकीय सामाजिक क्षेत्रातील सर्व सहकारी, सर्व आजी माजी नगरसेवक नगरसेविका, उपस्थित असणारे राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा सर्व क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, उपस्थित सर्व सहकारी भगिनी आणि बंधूंनो, मी सगळ्यात आधी या कार्यक्रमाच्या निमित्तानं पनवेल महापालिकेचं मनपूर्वक अभिनंदन करतो। एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि त्याचबरोबर पनवेलकर नागरिकांना एक अत्याधुनिक अशा पद्धतीची सुविधा ही महापालिकेच्या आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण होते आहे। खरं तर पनवेल महापालिकेची स्थापना झाल्यानंतर महापालिका, मग ते आरोग्य क्षेत्र असेल किंवा सामाजिक क्षेत्र असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवत चाललेली आहे। 2016 साली ही महापालिका स्थापन झाली आहे, पण स्वच्छतेच्या क्षेत्रात पुरस्कार मिळवते। आता महापालिकेच्या सर्वच राज्यामधल्या वेगवेगळ्या अशा पद्धतीच्या ज्या आस्थापना आहेत, त्या आस्थापनांच्या समोर राज्याचे नव मुख्यमंत्री पुन्हा एकदा नव्या उमेदीनं या ठिकाणी राज्याला पुढे नेण्याच्यासाठी रोज प्रत्येक क्षण कामाला लावत आहेत असे माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी जे 45 डेजचं टार्गेट हे सगळ्या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांपुढे उभं केलं आहे। त्याही बाबतीमध्ये पनवेल महापालिका पुढे चालली आहे। महापालिकेचे अनेक उपक्रम हे ऑनलाईन आलेत, मोबाईलवरती महापालिकेचं कनेक्ट ॲप आलं आहे, या पद्धतीच्या अनेक गोष्टी आल्यात आणि वेगवेगळ्या पद्धतीच्या नाविन्यपूर्ण उपक्रमातून पनवेल महापालिका ही या राज्यामध्ये देशामध्ये आपला ठसा उमटवते। महापालिकेच्या माध्यमातून पनवेल आपलं मुंबई महानगर क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त नागरी आरोग्य केंद्र ही सुरू करण्यात आलेली आहेत। अटल सेतू आता नव्या विमानतळाच्यामुळं आता ही महापालिका जगाच्या नकाशावरती येणार आहे। अशा वेळेला कुठल्याही क्षेत्रामध्ये पनवेल महापालिका मागे राहू नये याची आपल्याला सगळ्यांनाच या ठिकाणी निश्चितपणानं अपेक्षा आहे आणि या अपेक्षांची पूर्तता पनवेल महापालिकेनं केली पाहिजे। यासाठी आपल्यापैकी अनेकांचा पनवेल महापालिकेच्याकडे पाठपुरावा देखील सातत्यानं सुरू आहे आणि म्हणूनच महापालिकेच्या या सगळ्या उपक्रमांच्या बद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो। अनेक या नंतरही मान्यवर बोलणार आहेत, त्यामुळे फार जास्त न बोलता या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जशा क्रिकेटच्या सुविधा निर्माण होत आहेत त्याच पद्धतीनं खारघर, कळंबोली, कामोट्यापासून ग्रामीण भागामध्ये देखील कुस्तीपासून कबड्डीपासून वेगवेगळ्या पद्धतीची संकुलं जी महापालिकेच्या माध्यमातून उभी राहत आहेत ती सर्वांनाच या येणाऱ्या कालावधीमध्ये कामाला येतील। या महापालिकेचं स्वास्थ्य, महापालिकेच्या क्षेत्रातल्या नागरिकांचं स्वास्थ्य चांगलं राहावं यासाठी या सगळ्याची निश्चितपणानं मदत होणार आहे। आज गणेश देशमुख साहेबांच्याकडे महेश बालदी साहेबांनी मागणी केली की हे ग्राउंड पूर्ण व्हावं, तशाच पद्धतीनं आम्ही पनवेल आणि उरणचे आमदार आहोत। पनवेल आणि उरणच्या परिसरामध्ये 95 गावांची जागा ही आपण या ठिकाणी संपादित केलेली आहे, त्यामुळे गावठाण सोडून उर्वरित जागा याचं मालक सिडको आहे आणि या परिसरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची ही मैदानं ही लोकांच्यासाठी असली पाहिजे। नागरी सुविधा याच्यासाठीची कामं GIA या एका हेडमध्ये आपण काढली होती, सर्वसाधारण सुविधा आपण दिल्यात, पण तितकाच आग्रह आमच्या दोघांचा आपल्याकडं यापूर्वी सिडकोकडे आहेच की प्रत्येक गावाला, कारण त्या गावाच्या भोवती या ठिकाणी सार्वजनिक सुविधा पाहिजे तसं क्रिकेटचं मैदान किंवा एकंदरीतच सर्व पद्धतीच्या खेळासाठी आणि सर्व पद्धतीच्या सणांसाठी उपयुक्त ठरेल असं मैदान हे आम्हाला त्या ठिकाणी हवं आहे। त्याच्या जागा या सिडकोच्या माध्यमातून या आम्हाला मिळाल्या पाहिजेत। आज अनेक युवा खेळाडू हे या ठिकाणी आलेले आहेत, वेगवेगळ्या पद्धतीच्या छोट्या छोट्या ट्रेनिंग सेंटरमध्ये ते या ठिकाणी आतापर्यंत प्रशिक्षण घेत राहिलेले आहेत। ही एक सुविधा जी महापालिकेच्या माध्यमातून निर्माण होते, त्यामुळे या सगळ्यांना आता आणखीन वरच्या दर्जाचा परफॉर्मन्स दाखवण्याची संधी ही याच क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करून प्रशिक्षण घेऊन मिळणार आहे आणि त्यामुळे मी त्याबद्दल या सुविधा पुरवणारे आणि त्यासाठी ज्यांचं महाराष्ट्रात देशात नाव आहे असे सन्मान्य दिलीप वेंगसरकरजी यांना मनपूर्वक शुभेच्छा देईन आणि मला खात्री आहे
की त्यांच्या नेतृत्वाखाली जसं मुंबईमध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये आज जे क्रिकेटचे प्रशिक्षण दिलं जात आहे, त्यांच्या टीममधले अनेक लोक हे अंडर तुमच्या 17 असतील, अंडर 15 असतील, याच्यामध्ये खेळणाऱ्या या टीममध्ये आहेत. तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात त्यांच्या अकॅडमीतून पुढे आली आणि आता या ठिकाणी वेगवेगळ्या देशपातळीवरती ते खेळत आहेत. आणि त्यामुळे मला खात्री आहे की देशमुख साहेब म्हणाल्याप्रमाणे की एकापासून सुरुवात होईल, पण पुढच्या कालावधीमध्ये या पनवेल परिसरातून असे अनेक खेळाडू, क्रिकेटपटू हे पनवेलकरांच्या मधून निर्माण होतील अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या कार्यक्रमाला सन्माननीय आशिषजी आलेत. आशिषजी मुंबई क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते, BCCIचे ट्रेझरर होते, त्यामुळे खेळाशी त्यांचा निकटचा संबंध आहे. आणि त्यामुळे आज सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांच्यावर जबाबदारी आहे, IT मिनिस्टर म्हणून त्यांच्यावरती जबाबदारी आहे. पण तितकंच महाराष्ट्राच्या तरुणाईला आशिषजी अतिशय जवळून ओळखतात. मुंबईसारख्या एका मोठ्या प्रदेशाचे ते भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे तरुणांशी, या खेळाडूंशी त्यांचा संबंध सातत्यानं राहिला आहे. आणि त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या अनुभवाच्या आधारे या पनवेल परिसरातल्या लोकांना उद्याच्या काळामध्ये मुंबईसाठी खेळता यावं हे या सगळ्यांचं स्वप्न आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्या माध्यमातून आज जर इथे पनवेलचा एअरपोर्ट होतोय, आज अटल सेतूने पनवेल जोडला जातोय, तर हा पनवेल परिसर हा मुंबईच्या बरोबर या ठिकाणी महानगराचाच भाग आहे, मुंबई महानगराचा. तर मुंबईच्या बरोबर या ठिकाणी क्रिकेट खेळताना दिसावा, ते खरं तर इथल्या कोचेसचं आणि क्रीडापटूंचं स्वप्न आहे. ते साकार करण्यासाठी आपली मदत व्हावी अशी अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करून थांबतो.